नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 20 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. सायली अर्जुन महिपत चिकरेंकडे आलेले असतात. सायली म्हणते, तू कोणाची मदत करतोय महिपत? नागराज किल्लेदाराची? पण हे सगळं आम्हाला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता तरी बोल महिपत. महिपत चिकरे जवळ बोलवतात आणि म्हणतात, ते जे जेवण येतं ना मला, त्याच्यात मीठ लई कमी राहतं. अर्जुन म्हणतो, याला असं वाटत नाही की याची शिक्षा कमी व्हावी. असं म्हणून तिथून दोघंही निघून जातात. तर दुसरीकडे कोर्टात रमेशला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. अर्जुन रमेशला विचारतो, विराज किल्लेदारांचा ॲक्सिडेंट झाला, तो ट्रक तुमच्याच कंपनीचा होता बरोबर? तेव्हा रमेश हो म्हणतो. तर परत अर्जुन विचारतो, ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशी ट्रक कोणाला दिला होता? रमेश यांना म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाव घेऊन बोला. तर रमेश नागराज किल्लेदार असं नाव घेतो. तर अर्जुन सांगतो, त्या दिवशी अपघात घडला त्या दिवशी ट्रक नागराज किल्लेदारांकडेच होतात. दॅट्स ऑल. भालेराव वकील लगेच ऑब्जेक्शन घेतात. मिलॉर्ड, प्रत्येकाचा काहीतरी व्यवसाय असतो. तुमचाही व्यवसाय, माझा पण वकिलकीचा व्यवसाय. रोज आपल्या जीवनात बऱ्याच व्यक्तींचा संबंध येतो. तेव्हा 22 वर्षापूर्वी तो व्यक्ती एकदा भेटला, त्याचा चेहरा एकदा बघितला, तर तो आत्ता कसं का ओळखला जाऊ शकतो? मला जरी विचारलं 22 वर्षापूर्वी एखादा खटला दाखल झाला होता आणि त्या व्यक्तीचा चेहरा तुम्ही सांगू शकाल? तर रमेश फक्त कोणाच्या तरी दबावाखाली हे सगळं बोलतोय. मध्ये नागराज किल्लेदारांचा काहीच संबंध नाही. अर्जुन उठतो आणि तो म्हणतो, बरोबर आहे, 22 वर्षापूर्वी जो चेहरा बघितला तो लक्षात राहू शकत नाही, पण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बर्बाद झालं असेल त्या व्यक्तीमुळे, तर त्याचा चेहरा तर नाही ना विसरू शकत. असंच काहीसं रमेश बरोबर झालंय. त्याचं आयुष्य बर्बाद झालंय, त्याची नोकरी गेली. रमेशला अजिबातच कल्पना नव्हती की ट्रक कोणत्या कामासाठी मागितला जातोय, पण त्याच्या एका चुकीमुळे त्याचं आयुष्य बर्बाद झालंय आणि म्हणूनच नागराज किल्लेदारांचा चेहरा त्यांना लक्षात येतो. म्हणून माझी कोर्टाकडे विनंती आहे की नागराज किल्लेदारांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. तर भालेराव वकील म्हणतात, अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत मिलॉर्ड. अजूनही असं काही सिद्ध झालेलं नाही की नागराज किल्लेदारांनीच हा ॲक्सिडेंट घडून आणला आहे. तेव्हा मी कोर्टाला विनंती करतो, नागराज किल्लेदारांची निर्दोष मुक्तता व्हावी. तेव्हा दोघंही बसतात आणि जज आपला निर्णय सुनावतात. 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघातामध्ये नागराज किल्लेदारच आरोपी आहेत हे अर्जुन सुभेदारांना सिद्ध करता आले नाही आहे. म्हणून यातून नागराज किल्लेदार यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. नागराज काका पण खूप खुश असतात आणि भालेराव वकील पण. त्यानंतर पोलीस नागराज काकांना बाहेर घेऊन येतात. तेव्हा नागराज काका म्हणतात, ऐकलं नाही का जज काय म्हटले, सोडा आता मला. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत येतात आणि ते म्हणतात, घरगुती हिंसाचाराच्या केसमधून यांची अजून मुक्तता झालेली नाही, तेव्हा यांना घेऊन चला. तिथे अर्जुन, सायली, चैतन्य पण येतात. तेव्हा नागराज काका म्हणतात, हे सगळं मुद्दाम करताय ना तुम्ही मला अडकवण्यासाठी? तेव्हा सायली म्हणते, आम्ही काही मुद्दाम केलेला नाही नागराज, तुझ्या कर्मानेच तुला अडकवलं आहे. कोर्टाने भलेही तुझी निर्दोष मुक्तता केली असेल, आम्ही तुझ्या प्रत्येक कर्माची शिक्षा तुला मिळवून देऊ. तेव्हा नागराज काका अर्जुनच्या जवळ येतात आणि म्हणतात, खूप शहाणा समजतो ना स्वतःला, तुला सगळं समजतं ना, पण अशा बऱ्याच गोष्टी त्या फक्त मला माहिती आहे आणि त्या जर मी तुम्हाला सांगितल्या ना, तुमचं आयुष्य बदलून जाईल. एक दिवस असा येईल ना की तुम्हाला माझ्या हातापाया पडाव्याच लागतील. नंतर पोलीस त्यांना तिथून घेऊन जातात. तर दुसरीकडे महिपत चिकरेंना हवालदार निरोप देत असतो. भालेराव वकील म्हटले, नागराज किल्लेदारांना परत जेलमध्ये जावं लागेल, त्यांची अजून काही सुटका होत नाही. तर महिपत चिकरे हवालदारला जायला लावतात. म्हणजे या अर्जुन सुभेदारनी पुरा अडकवलाय नाग्याला, याची काही सुटका होऊ देत नाही हा अर्जुन. म्हणजे हा माझे पण गुन्हे सगळे खोदून काढेल आणि हा जर माझ्या लेकीपर्यंत पोहोचला तर दुसरीकडे सचिन अस्मिताला भेटण्यासाठी निघालेला असतो. तेव्हा साक्षी त्याला विचारते, एवढ्या घाईत कुठे चाललाय? सचिन त्याच्या अकाउंट फ्रीज होण्याचं कारण सांगतो, पण साक्षीला ते काही खरं वाटत नाही. साक्षी म्हणते, तुला काय वाटतं, तू मला असं कारण सांगशील आणि मला लगेच खरं वाटेल? कुठे चाललाय ते सांग. तेव्हा सचिन म्हणतो, काय सॅम, मी तुला एक सरप्राईज देणार होतो आणि तू दरवेळेला असं काहीतरी करते आणि पकडून घेते. आता हे विचारू नको की ते सरप्राईज काय. तर साक्षी म्हणते, खरंच तू मला सरप्राईज देणार होता, पण जास्त वेळ लावू नको हां. त्यानंतर सचिन तिथून निघून जातो. तर दुसरीकडे अस्मिता पण निघालेली असते सचिनला भेटण्यासाठी. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, चल मी तुला जेवायला वाढते, जेवण करून घे. अस्मिता म्हणते, मी बाहेर चालली आहे, तिकडेच काहीतरी खाणं होईलच.
तर कल्पना काकू म्हणतात, तुला किती वेळा सांगितलं बाहेरचं तुला चालणार नाही. अस्मिता म्हणते, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला चालली आणि मी अरबट चरबट काहीच खाणार नाही. तेवढ्यात सचिनचा फोन येतो. तर कल्पना काकू म्हणतात, कोणाचा फोन आला? अस्मिता म्हणते, त्याच मैत्रिणीचा आलाय. कल्पना काकू म्हणतात, बरं ठीक आहे, मी पण येते चल. पण अस्मिता काही ऐकत नाही, तिथून निघून जाते एकटीच. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो, बरं झालं तुझ्या लक्षात आलं, तू नागराजवर घरगुती हिंसाचाराची केस दाखल करायला लावली, नाहीतर तो आज सुटलाच असतात. सायली म्हणते, पण असं करून चालणार नाही, तो परत काहीतरी धडपड करेलच सुटण्यासाठी, तेव्हा आपल्याला अजून काहीतरी मोठा पुरावा मिळाला पाहिजे. अर्जुन म्हणतो, आता फक्त महिपत शिकरेची साक्षच त्याला अडकू शकते, पण महिपत शिकरे का बोलत नाही हे कळत नाही. असं काहीतरी आहे की ते नागराजला माहिती आहे आणि तो त्याला धमकवतोय. तर सायलीला म्हणतो, चल मी तुला आधी घरी ड्रॉप करतो, नंतर मी ऑफिसला जातो. तेव्हा सायली म्हणते, मला बाहेर जायचं भाजी घ्यायला. अर्जुन म्हणतो, मी येताना घेऊन येईल, मला आता भाजी आणता येते. तर चैतन्य पण हसतो, सायली पण हसते. त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य ऑफिसला निघून जातात. तर सायली घराकडे निघते. तर सचिन आणि अस्मिता कॅफेत आलेले असतात. तेव्हा सचिन मनातच विचार करतो, अस्मिताला माझ्या बाजूने वळवण्यासाठी हा चांगला चान्स आहे, मी आत्ताच माझ्या बोलण्यात तिला अडकवतो म्हणजे ती अडकेल. तर खूप काळजी असल्याचा आवा आणतो. मला काय वाटतं अस्मी, मी जर तुझ्यासोबत असतो ना, तर कोणी आपल्या रूममध्ये घुसण्याचा प्रयत्नच केला नसता आणि तुझ्यावर हल्ला पण झाला नसता. आणि ज्या बाईने तुझ्यावर हल्ला केला ती कशी दिसत होती, तुला चेहरा आठवतो, तिचे डोळे कसे होते? तेव्हा अस्मिता म्हणते, तुला सांगून झालं आहे ना मग सगळं, तरी तेच काय विचारतोय, जरा आपल्याबद्दल काहीतरी बोल, आपल्या बाळाबद्दल. त्याच वेळेला तिथे साक्षी पण आलेली असते आणि ती झाडाच्या बाजूला उभी राहून सगळं बघत असते. अस्मिता म्हणते, सचिन अजून पण उशीर झालेला नाही आहे, आपण ठरवलं तर एकत्र येऊ शकतो, अजून सगळं नव्याने सुरुवात करूया. तेव्हा सचिन तर खूपच खुश होतो, त्याचा हात हातात घेतो. तू खरंच मला माफ करायला तयार झाली अस्मिता, मी खूप खुश आहे. तर साक्षी हे लांबून बघत असते. तेव्हा ती मनातच म्हणते, तू माझ्याशी डबल गेम खेळतोय सचिन, पण मग तुला माहिती नाही गेम माझा पण चालू आहे आणि मी तुला असं सोडणार नाही. तुला मी इतकं लाचार करेल ना की माझ्याशिवाय पर्यायच राहणार नाही. तर अस्मिता म्हणते, मला खूप भूक लागली, काहीतरी ऑर्डर कर. नंतर सचिन ऑर्डर करायला जातो. तो वळून बघतो तर साक्षी पटकन झाडामागे लपते. तर दुसरीकडे सायली रिक्षा थांबत असते. त्याच वेळेला तिला प्रिया समोर दिसते आणि ती हवालदाराला पैसे देत असते. सायली गाडीच्या बाजूला लपून तिथून बघत राहते, विचार करते की प्रियाने हवालदाराला पैसे का दिले असतील. त्याच वेळेला प्रतिमा आत्यांचा फोन येतो सायलीला. अस्मिता कुठे आहे, काय तुला काही कळालं आहे का, तुमचं काय बोलणं झालं आहे? बराच वेळ झाला ती बाहेर गेली पण अजून आली नाही. तेव्हा सायली म्हणते, मला काही माहीत नाही, पण मग त्यांच्या 2-3 मैत्रिणींचा नंबर आहे माझ्याकडे, मी बघते, मी कॉल करते आणि आता घरीच येते. तोपर्यंत प्रिया आणि हवालदार तिथून निघून गेलेले असतात. तर दुसरीकडे सचिननी ऑर्डर घेतलेली असते पण त्याच्याकडे पैसे नसतात. तो अस्मिताला पैसे देण्यासाठी बोलवतो. तिकडून लगेच साक्षी येते आणि अस्मिताचा हात धरून तिला पाडण्याचा प्रयत्न करते, पण सचिन पटकन अस्मिताला सावरतो आणि तिथून साक्षी पळून निघून जाते. अस्मिता म्हणते, त्या मुलीने चक्क धक्का दिला मला. तेव्हा सचिन अस्मिताला खुर्चीवर बसवतो आणि तिचा फोन स्विच ऑफ झालेला असतो, खाली पडतो. सचिन तिला उचलून देतो आणि म्हणतो, चल मी तुला घरी सोडतो. तर इकडे घरी सगळे टेन्शनमध्ये असतात. अस्मिता अजून घरी आली नाही. सायली तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून बघते पण तिकडे पण ती नसते. त्याच वेळेला अस्मिता दरवाजाजवळ आलेली असते. तर दुसरीकडे साक्षी गाडी चालवत असते आणि माणसाला तिच्या गाडीचा धक्का लागतो. त्याच ठिकाणी अर्जुन पण असतो, भाजी घ्यायला आलेला. साक्षी उतरून गाडीच्या बाहेर येते. तेव्हा तो माणूस तिच्याकडे 5,000 रुपये मागत असतो. तेव्हा साक्षी त्यालाच अजून धमकवते, लोकांकडून पैसे काढण्याची ही पद्धत आहे तुमची, चला पोलीस स्टेशनला चला. तर तो माणूस म्हणतो, मला नाही यायचं पोलीस स्टेशनला. सगळे तिथून निघून जातं. त्यावेळेला तर अर्जुनचं काही लक्ष गेलेलं नसतं साक्षीकडे. अर्जुन जेव्हा गाडीजवळ येतो तेव्हा त्याचं लक्ष जातं साक्षीकडे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की साक्षीची गाडी जात असते तेव्हा अर्जुन खाली लपून बसतो. तर दुसरीकडे सायली विचार करत असते, प्रियाने त्या हवालदाराला पैसे का दिले असतील आणि अजून ती घरी का नाही आली. तर अर्जुन चैतन्यला सांगत असतो, आज मी साक्षीला बघितलंय, त्या दिवशी सायलीने पण तिला कॅफेमध्ये पाहिलं होतं, पण मी तिला बोललो की तिचा भास आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, तू ही गोष्ट सायली वहिनीला सांगितली का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, अजून तरी नाही सांगितली. चैतन्य म्हणतो, नेमकं तुझ्या डोक्यात चाललं तरी काय? तर हा भाग इथेच संपतो.
उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.